हा जावई बापू, अरे माझ्या मुलीला घरी आणून देते. अख्ख्या गावामध्ये तोऱ्यानं मिरवणारा मी. जर माझी मुलगी घरी आली असती तर माझी गावात काय इज्जत राहिली असती. या तलवारीले घाबरला बे, या भोबळ्या तलवारीले. च्या बहिणी वांगा नाही कापत मनकुटी कापल. नुसता माझ्या डायलॉगला घाबरला आणि हा एवढ्यावरच घाबरला. त्याला मी माझ्या नाटकातले डायलॉग सांगितलोच नाही अजून. एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची भूमिका दिला. च्या बहिणी एवढा मोठा गदा माझ्या हातात दिला, तो माझ्याच्यानं उचलतच नव्हता. मग माझा केवळ संगी भेटला. अभय म्हणते एक पाव पे, गदाई उठते ना रोलही फुटते. एक पाव पेलं, गद्याला 80 लाथ म्हणून खांद्यावर नेलं आणि गेलो स्टेजवर आणि म्हणलो, ऐ पाच पांडव. पाचचे भाऊ स्टेज सोडून पोर आले तर आलेच नाही. अबे नाटक कॅन्सल. दुसऱ्या वर्षी पुन्हा रामायण नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला रावणाची भूमिका दिला. एवढा मोठा खडंग माझ्या हातामध्ये दिला. पुन्हा माझा केवळ संगी भेटला. म्हणजे संगी पितेस, 2 पाव पेलं आणि असा खडंग धरून स्टेजवर गेला आणि म्हणाला, दोघे भाऊ 33 ठंडे पडले तर उठलेच नाही. दुसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल. तिसऱ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला ते झोपेची भूमिका दिला आणि नाटक काढला महान प्रतापी कुंभकर्ण. 4 पाव पेलं आणि त्या बाजेवर जाऊन झोपलो. जेसीबीला हलवलं तरी नाही उठलं. तिसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल. 4थ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला नाटकातच नाही ठेवला आणि नाटक काढला झाशीची राणी. नटी घोड्यावर बसून तलवार घेऊन आली. तिला स्टेजवर येऊ घेऊ दिलं ना. जे घोड्याला पिढी लासवलं आणि जे घोडा अबे नटी पराली ना घोडा आहे परत. 4थ्या वर्षी नाटक कॅन्सल. मी नाटकात राहीन तरी नाटक कॅन्सल आणि मी नाटकात नाही राहीन तरी नाटक कॅन्सल. तेव्हापासून आमच्या गावाचं नाव पडलं नाटक कॅन्सल. कोणाला सांगा नको. घोड्या नकानं आत्महत्या केलं, पिढी जशा जागी लाचवली. बहुत बोललो, झोपतो आता मी. लागला अखिल पोटीचा पत्ता लागला. आज कितीही पैसे खर्च करावे लागले तरी चालेल, पण बाईची लावणी बघितल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे बे घरात? बाईला पाठव, बाईची लावणी बघायची आहे. बाई नसे या, मी आतमध्ये लावणी दाखवतो. अबे तुझी कोण लावणी बघणार आहे बे? अबे बाईला पाठव. अजी बाई नसे माझी लावणी ते पहा या आनंद. अबे बाईला पाठव, नगद पैसे घे नगद. आता बाईचा म्हणतात मीच येतो, मलाच पैसे दे जा पा. पैसे दे, पैसे नाही. अबे तू अबे हा ओळखीचा आहे बे. अबे हा ओळखीचा आहे. आता ओळखलो. तू गुन्हावर संपतच हो. बाबा गुन्हा होतास कसा, झालास कसा. गुन्हा कोणा धुतला तुझा धुना. हे बघ संपत, तो चेष्टेचा विषय जाऊ दे. हे बघ, मी माझी मुलगी तुझ्या स्वाधीन केलो आणि काही दिवसातच बायकोही मला सोडून गेली रे. तेव्हापासून जगतो आहे कसा तरी दुसऱ्याच्या भरोश्यावर. काय म्हणालास? मुलगी माझ्या स्वाधीन केलास? हे बघू ना, मुलगी माझ्या स्वाधीन केलं नाहीस तर तुझ्या दारू आणि जुगाराच्या व्यसनाबाई पैशासाठी त्या मुलगी मला विकलास. अरे त्यावेळेस माझ्याकडे मुलं बाळ नव्हतं म्हणून ते मुलगी मी विकत घेतली
हे तुझ्यासारख्या दुर्गुणाच्या पोटी येऊन ती मुलगी शतगुणी निघाली या गोष्टीचा जास्त अभिमान आहे मला. हे बघ संपत, आता गेलेल्या गोष्टी आठवून लाजवू नकोस रे मला. लाज आहे तुला? अरे लाज असती तर पैसे फेकून स्वतःच्या मुलीचा नाच बघायला आला नसतास. मला लाज आहे याला. म्हणजे तू आणि माझी मुलगी अजूनही इथंच राहता? हो. हे बघ संपत, फक्त एकदा माझ्या मुलीची मला भेट करून दे. त्याच्यानंतर माझ्या काळा तोंड घेऊन मी कधी येणार नाही. नाही, या क्षणी तुला मुलीची इच्छा भेटायची पूर्ण होऊ शकत नाही. अरे पण का? कारण ते इथे नाही तर मोहिते पाटलांच्या वाड्यावर आहे. त्यांच्या वेड्या मुलाला दुरुस्त करण्यासाठी म्हणून काही दिवस झाला तिथे मुक्कामानं गेली आहे. मोहिते पाटलांच्या वाड्यावर? म्हणजे ती वेड्याची पत्नी नंदा? नंदाच तुझी मुलगी आहे. हे देवा, हे काय घडलं रे माझ्या हातून? म्हणजे ज्या मुलीची आयुष्याशी मी छळ केला, तिला दुःखात लोटलं, तिचा जन्मदाता बाप मी? नाही देवा, फार मोठं पाप घडलं रे माझ्या हातून. नाही, पण मी मुलीला दुःखात ठेवणार नाही. तिला सुखाचे दिवस आणून देणार. आणि यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. नाही, मला मुलीकडे गेलं पाहिजे. हे बघ गुन्हा. हा गुन्हा अशा का बोलला? नक्कीच काहीतरी काळबेर आहे. हो, एकदा पोरीची भेट घेऊन आलं पाहिजे.